माले व्हॉट्सअप कर. नाही नाही नाही, येथे अधिकारी आले आहेत, त्यांना दाखवून द्या खरेदीचा करारनामा. असे लाईन मध्ये बसवा आपल्या. ते उन्हाळ्याचे झालेत ना काम ते त्याचे लवकर होईल. अच्छा त्याचं झालंय. उन्हाळ्याचे जे झालेत आता येऊन येतात ना. तो स्वतःच यायला पाहिजे का? हा याच्यात काहीतरी त्यांनी केलं पाहिजे. बोनससाठी एकूण पात्र गोंदिया जिल्ह्यामध्ये 1,35,013 शेतकरी होते. त्यापैकी जिल्हा पणन कार्यालयाकडून 1,28,563 शेतकऱ्यांना 242,98,35,000चे बोनसचे वितरण करण्यात आलेले असून 6,450 शेतकऱ्यांना 15,71,77,000 रुपये अदा करणे बाकी आहे. याच्यामध्ये भीम पोर्टलकडून जवळजवळ 4,500 शेतकरी ब्लॉकमध्ये टाकण्यात आलेले असून त्यामध्ये शेतकऱ्यांचे जे काही सातबारा आहे पीक पेरानुसार क्षेत्र हे कमी जास्त आढळून आल्यामुळे त्यांना ब्लॉक करण्यात आलेले आहे. तर त्या बाबतीत माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडून आम्ही ती पीक पेरानुसार खात्यात जमा करून ते ब्लॉक वेळोवेळी उठवण्याचे कामकाज करीत आहोत. शेतकऱ्यांमध्ये फार संभ्रम आहे की बोनस येईल का नाही, अशा शेतकऱ्यांना काय आवाहन करा? शेतकऱ्यांना आता मी सांगतो आहे की आपल्या पीक पेरानुसारच पोर्टलवर नोंदणी करण्यात यावी. आपले जेवढे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्राची नोंदणी करावी. काही शेतकऱ्यांनी क्षेत्र वाढून त्यामध्ये दर्शवण्यात आल्यामुळे त्यांना ब्लॉक केलेले आहे. तर त्यांचे जे ओरिजिनल क्षेत्र आहे त्या बाबतीमध्ये सुधारणा करून ती यादी भीमला पाठवून ती सुधारित यादीनुसार त्यांना बोनस अदा करण्यात येणार आहे.